आपण हा अवॉर्ड वितरित करूया मॅन ऑफ द मॅचचा. प्रशांतजी गोवारी साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सचिनजी पडवले साहेब आपण यायचं आहे. तर द मॅच अवॉर्ड यावेळेस पाहायला मिळतंय. हे रोपटं आहे केसर आंब्याचं. सन्माननीय कमलाकांत दळवी साहेबांच्या माध्यमातून जे आम्हाला स्पॉन्सरशिप केलं गेलं या विद्यमान अध्यक्षांकडून ते आपण संपूर्ण टीमच्या माध्यमातून वितरित करतोय. हे संपूर्ण टीम या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण वितरित करूया. अस्मित सुतार मॅन ऑफ द मॅच. सुरुवात होते या मॅचला. पहिला बॉल खूप चांगल्या अनुषंगाने हाताळणी राहिली. ओम साई स्पोर्ट्स आणि मोरिया ग्रुप खर्शेद हा सामना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल जयेश बसवतच्या माध्यमातून योग्य अनुषंगाने योग्य वाईड यॉर्करचा बॉल राहिला आणि तो बॉल निर्धाव पाहायला मिळाला आहे. पुन्हा पुढील बॉल हा देखील बॉल चांगल्या अनुषंगाने योग्य प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळत आहे. दोन चेंडू चांगल्या अनुषंगाने हाताळलेत जयेश बसवतच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल. 3 लगातार डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. चांगली बॉलिंग. 0-0 आणि 0 अशा अनुषंगाने आत्तापर्यंत पाहायला मिळत आहेत. 0-0 इन 3 बॉल. जयेश बसवतची चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये राहिलेली आहे. षटकातील पुढील बॉल ऑन साईडला लॉब केलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय वांदिवली वाकडी वसरोळी खर्शेद प्रीमियर लीग षटकार. टॅप केले या बॉलला. एका धावेसाठी क्षितिज बसवतचा यंदाचा हंगाम या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं गेलं आहे. ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केलेली आहे त्याचा बोलबाला राहिला आहे. 7 धावा. धाव फलक्यावरती 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत होतोय. खूप खूप धन्यवाद अविनाशजी पवार साहेब, प्रशांतजी गोवारी साहेब, सचिनजी भोईर साहेब, थँक्यू व्हेरी मच. गणेशजी सांबरे साहेब, सचिनजी पडवोले साहेब, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद.
आता जाऊया आपण पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचकडे, जिथे षटक क्रमांक 1 संपलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 7 धावा. षटक क्रमांक 2 अमय जाधव गोलंदाज. पहिला बॉल चांगल्या रीतीने हाताळला गेलाय. समोर आहे प्रशांत. क्षितिज बसवतला आपण पाहू शकाल आणि उगम जाधवला, हे 2 बॅटर आहेत. पुन्हा चांगली बॉलिंग पाहायला मिळते षटक क्रमांक 2च्या माध्यमातून. अमय जाधव 2 बॉल आणि 2ही चेंडू त्याने हाताळलेत निर्धाव. क्षितिज बसवत आणि उगम जाधव हे 2 बॅटर पाहायला मिळत आहेत. सामना ओमसाई स्पोर्ट्स आणि मोडिया ग्रुप कर्षेद. त्यानंतर एकलव्य आणि AB 56 ऑन साईडला पिकअप स्ट्रोक पिक केलं आणि टिक केलं आणि हा षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय 13. हा चेंडू अगदी ट्रॅमलाईनच्या बाहेरचा होता हे सांगितलं पंचांनी. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. ही धावसंख्या 14वर जाऊन पोहोचली गेली. 14 रन्स. पुन्हा पुढील बॉल. हा फटका देखील खूप चांगलं टाइम केलाय. किरणच्या मस्तकाला दस्तक देत क्षितिज बसवतचा वार. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. आणखीन एक आक्रमण, आणखीन एक ब्रँडेड षटकार. लगातार 3 षटकार आले क्षितिज बसवत कडून, तर मिळतील 300 रुपयांचं प्राइज आदरणीय अभिराजी तपके साहेबांच्या माध्यमातून. आणि लगातार 3 चौकारांसाठी 300 रुपयांचं प्राइज. तीन लगातार आतापर्यंत षटकार आलेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली गेली 26 धावा. धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 26 रन्स. ऑन साईडला क्षितिजचा फटका पाहायला मिळतो. खूप चांगल्या रीतीची आतापर्यंत बॅटिंग सुरू आहे. एकदम मिळते 27 धाव फलक्यावरती जे पाहायला मिळत आहे. 27 रन्स. घेऊया छोटासा रिफ्रेश करणारा डीजे वाला ब्रेक. आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी. आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी. आय मुंबईचा वंडर बॉय नाव द्या जाफरदीन काझी. आय मुंबईचा वंडर बॉय नाव द्या जाफरदीन काझी. आय मुंबईचा वंडर बॉय नाव.
फुलरलेन बॉल आहे, पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केले, या बॉलला विशाल आहे डीपमध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये बॉल गेला आहे. तत्पूर्वी 2 धाबा क्षितिज परिपूर्ण करतोय. खूप चांगली बॅटिंग, ताबडतोड इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुनश्च एकदा 29 धाबा धाव फलकावरती आणि 29 पैकी 28 धाबा आल्यात क्षितिजच्या बॅटमधून. सिंहाचा वाटा, मोलाचा वाटा त्याचा राहिलाय प्रत्येक सामन्यामध्ये. टीमची धावसंख्या 30 रन्स, 30 धाबा. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. उगम जाधव यावेळेस बॅटिंग मार्कवरती. जयेश बसवतचा बॉल ऑन साईडला. उगमने खूप चांगला फटका खेळलाय. विशाल डीपमध्ये आहे. एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. बॅकअपचा थोडासा अभाव राहिला आहे, परंतु बॅकअप मिळाला आणि त्यानंतर एकच धाव. टीमची धावसंख्या 31, 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाले. 3 चेंडूचा खेळ होतोय. पहिला बॉल 2, दुसरा बॉल 1, तिसरा बॉल 1. पुन्हा पुढील बॉल. जयेश बसवत गोलंदाजी करतोय ओव्हर द विकेटने. समोर क्षितिज बसवत हा बॅटर जो आतापर्यंत हवी ठरलाय. चांगला बॉल, कमी गतीने यावेळेस डिलिव्हर्ड केलेला हा चेंडू राहिलाय. क्षितिज बसवत वांदिवली वाकडी वसरोली खर्षेद प्रीमियर लीग 2026 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो बनतोय. आउटस्टँडिंग बॅटिंग. हा देखील फटका खेळले, परंतु चिप शॉट आणि किरण त्या ठिकाणी किरणकडूनही झेल सुटलाय. आज खूप सारे फिल्डरकडून झेल सुटताना पाहायला मिळालेत. ड्रॉप कॅच एकदा मिळाली आणि टीमची धावसंख्या 32, 32 धाबा. 32 पैकी 30 धाबा आहेत क्षितिजच्या बॅटमधून. चांगला बॉलचा प्रयोग राहिलाय. षटक झालंय कंप्लीट. तिसरं 32 धाबा बिनबाद. बसायचा नाका नाक्यावर धका नाक्यावर बती बत काय झाले नाही काय गं भीमा बत काय झाले नाही बत काय झाले नाही काय गं भीमा बत काय झाले नाही बसायचा नाका नाक्यावर धका नाक्यावर बती बत काय झाले नाही काय गं भीमा बत काय झाले नाही काय गं भीमा बत काय झाले नाही काय गं भीमा बत काय झाले नाही मुंबईला गेलते काल काल गं भीमा मुंबईला गेलते काल दिपेश भोईर आलाय. पहिला बॉल डॉट. पंच सांगतायत हा भीमर बॉल म्हणजेच नो बॉल. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि जाऊन पोचली गेली. 34 रन्स, 34 धावा धाव फलकावरती. आता फ्रीडचा बॉल आहे. फ्रीड बॉल आणि समोर आहे उगम जाधव. लायसन्स बॉल, ग्रीन सिग्नल आहे यावेळेस. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगला बॉल कमी गतीने दिपेश भोईरचा. ओम साई स्पोर्ट्स आणि मोरिया ग्रुप खर्षेद हा सामना.
सरळ यावेळेस हा फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट लावलेला फटका आहे. किरण आहे डीपमध्ये आणि किरणच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग एकच धाव मिळते क्षितिजला. आणि क्षितिज खेळतो वैयक्तिक 32 धावसंख्येवरती आणि टीमची धावसंख्या 36. 36 धावा. हा फटका जरूर फसला. विकेट किपर पुढे आले परंतु एक धाव चेंडूवरती मिळाली उगमला आणि टीमची धावसंख्या 37 धावा. 37 रन्स. दररोज चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये दीपेश भोईरने केली आतापर्यंत. या 4 बॉलमध्ये योग्य बॉलिंग तो करतोय. 4च धावा खर्च करतोय 4 बॉलमध्ये. चांगला बॉल वाईड यॉर्करचा प्रयोग केला होता. 1 धाव मिळाली. 2 धावेचा प्रयत्न राहिला आहे परंतु नकार स्पष्ट पाहायला मिळाला उगमच्या माध्यमातून. चांगलं कॉलिंग. टीमची धावसंख्या 1ने पुढे गेली जाऊन पोचली गेली 38. 38 धावा. अंतिम बॉल घेऊन षटक क्रमांक 4चा दीपेश भोईर बॉलिंग मार्कवर. समोर आहे उगम ऑन साईडला बॅटच्या रडारमध्ये आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि या 6 धावेने टीमची धावसंख्या 44. षटक क्रमांक 5 मध्ये येतोय किरण बसवत. समोर सेट बॅटर आहेत क्षितिज बसवत आणि उगम जाधव. क्षितिजसाठी लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, 300 रुपयांचं प्राईज. अविनाजी चापके साहेबांच्या माध्यमातून ऑन साईडला फटका फसलाय. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 1. ऑन साईडला अनिकेतचा फटका राहिलाय आणि त्यामध्ये अनिकेतला एकदा मिळते. टीमची धावसंख्या 1ने पुढे गेली आणि सर्वांचा लोकप्रिय जर्सी नंबर 45 ऑन स्कोर कार्ड लागला जातोय. 45 धावा. उगम
जाधव चांगली बॅटिंग तो देखील करतोय. ऑन साईडला लॉफ्ट केलाय. आता देखील फटका हवेत राहिला आहे, परंतु बॉल जाईल 2 फिल्डरच्या मधून. 6 धाब्यांसाठी षटकार. पंढरपुरात देवबाबा विठ्ठल, पंढरपुरात देवबाबा विठ्ठल, विजेवरी देवबाबा चंद्रभागेच्या धवल, विजेवरी देवबाबा चंद्रभागेच्या धवल, पंढरपुरात देव. व्हाईट बॉल. धावसंख्या 52 वर जाऊन पोचली गेली. 52 रन. चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. किरण बसवत पुन्हा एकदा पुढे येऊन स्टेपआउट होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. एकच धाव. 53 धाबा धाव फलकावरती. ओम साई स्पोर्ट्स आणि मोरिया ग्रुप खर्चेचा सामना. यानंतर पुढील सामना एकलव्य आणि AB 56 टॉससाठी रेडी राहायचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये. ऑन साईडला हा फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि म्हणूनच हा बॉल चाललाय वाईडिश लॉंगर मधून. 4 धाब्यांसाठी चौकार. दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हका. कारले डोंगराव पडेल धुका ग आई, माझी सोन्या बसेत धोका. कारले डोंगराव पडेल धुका ग आई. फटका फसलाय आणि आज झेल कंप्लीट होतोय. विकेट क्रमांक 2. जखन रूपाची पोरगी माझ्या मामाची.
67 धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आता शेवटचा बॉल शिल्लक. दीपेश भोईर च्या माध्यमातून आपण पाहू शकाल 6वं षटक आणि या षटकातील अंतिम बॉल समोर आहे उगम. उगमने बॉलला उडवलंय. डीपमध्ये बॉल चाललाय आणि त्या ठिकाणी संजय आणि संजयकडून हा झेल कंप्लीट झाला अंतिम बॉलवर. धावसंख्या आहे 67 आणि 68 धावेंचं टार्गेट समोर. माथ्यातील फुले पुरे काढूला भरल्या, माथ्यातील फुले पुरे काढूला भरल्या. दादे मला नवरो केले, दादे मला नवरो केले. करतोला पोरे तुला नवरो केले, करतोला पोरे तुला नवरो केले. दादे मला नवरो केले, दादे मला नवरो केले. टॉस आपण करूयात. सन्माननीय प्रकाशजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते. हेड येतोय. धन्यवाद साहेब. आपण व्यासपीठावरती स्थान आपण व्हायचं आहे. सतीश टॉस आपण जिंकलाय.
ओमसाई संघाच्या धावसंख्या झाल्या ती 3. बघूया अनिकेत आपला वैयक्तिक आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो आणि पहिल्या षटकाचा चौथा चेंडू घेऊन येते जय शना. बघूया उंचावर चेंडूला बघूया आणि सुलपेश बॉलच्या काल्याने सुलपेशकडून चेंडू सुटलेला आहे आणि एकच धावावरती ओमसाई संघाला समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ते 4. 4 चेंडू टाकून दिले ते पहिल्या ओव्हरचे. अनिकेत तांबडी हे आपलं एक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत आणि ओमसाई संघाकडून प्रदीप बसवत आणि जयेश बसवत हे ओपनिंगचे प्लेयर. राईट टर्म ऑफ द विकेट अँड 5वा चेंडू प्रदीप यांना आणि मारण्याच्या नाद हुक आणि स्टंपिंग क्षितिज यांच्याकडून स्टंपिंग झालेलं आहे आणि प्रदीप हे वैयक्तिक 3 धावावरती आऊट होते. ओमसाई हे नजर माझी जाय तुवर नजर माझी जाय प्यार तुवर हाय माझा प्यार तुवर हाय हे काजू बदाम पिस्ता प्यार कर नुसता तुला प्यार कर नुसता हे काजू बदाम पिस्ता प्यार कर नुसता तुला प्यार कर नुसता. ओमसाई संघाला पहिला झटका बसतोय तो प्रदीपच्या रूपाने आणि आता नवीन बॅट्समन विशाल बसवत आपले संघमालक ओमसाईचे आणि आता बघूया आपल्या संघासाठी काय करतात. अनिकेत यांच्या मला वाटतं लास्ट चेंडू असेल पहिल्या ओव्हरचा. अनिकेत तांबडी लास्ट चेंडू घेऊन येते ते विशाल बसवत यांना. बघूया विशाल आपल्या संघासाठी काय करतात. आपल्याला जर जिंकायचं असेल तर सिंगल डबलवरती भर द्यायला लागेल. बघूया आणि हा हुक झालेला बॉल आणि मला वाटतं लेग बायची एक धाव. बॅट कट आणि ओमशाही संघाची धावसंख्या झाली ती 5 आणि एक पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 5. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच गणेश वावरे साहेब. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 1 अनिकेतच्या माध्यमातून राहिला आहे आणि त्याने धावा फक्त 5च खर्च केल्यात. आउटस्टँडिंग बॉलिंग आणि षटक क्रमांक 1 प्रत्येकाला हाताळणं जमत नसतं. बॉल नवीन असतो. योग्य लेंथ लाईनवरती बॉल हाताळणं, योग्य बॉलिंग करणं, धावा कमी देणं आणि विकेट घेणं हे फार कठीण असतं. परंतु दोन्ही कार्य केले अनिकेतने. 5 धावा दिल्या, 1 विकेट. आदित्य पहिला बॉल 1, दुसरा बॉल डॉट. 6 धावा धावफलकावरती आहेत. लक्ष मोठं आहे आणि सुरुवात योग्य करावी लागेल. ज्याप्रमाणे म्हणतात ना की नदीला झरण्याची आवश्यकता असते, विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षकांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये 2 सलामीवीरांना आपल्या टीमसाठी चांगली सलामी देण्याची आवश्यकता असते. ते करावं लागेल. वारा एवढा आहे ना की बैल जर असं कधीच डाऊन झाले असतं. वेलिंग्टनमध्ये सर्वाधिक वारा असतो, जे न्यूझीलंडचं मैदान आहे. कित्येक वेळा तर बेल्स डाऊन होतात, स्टंप देखील एकदा तर पंचांची कॅप देखील डायरेक्टली बाउंड्री लाईन पार गेली होती आणि तेच वादळ आलं या ठिकाणी.
लॉफ्ट केले बॉलला. बॉल चाललाय हवाई सफर, एअर स्ट्राईक आणि हा येतोय वांदिवली वाकडी वसरोळी खर्शिट प्रीमियर लीगचा दमदार बहारदार षटकार. या रोहित विराटची एवन जोडी, या रोहित विराटची एवन जोडी, ह्याच्या जोडीला तोडत नाही हे साऱ्या जगात प्रेमच हाय, ह्याच्या जोडीला तोडत नाही हे साऱ्या जगात प्रेमच हाय, ह्याच्या जोडीला तोडत नाही हे साऱ्या जगात प्रेमच हाय, ह्याच्या जोडीला तोडत नाही हे साऱ्या जगात. धावसंख्या 12 वर फ्लाय झाली. याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. जयेश ऑन स्ट्राईक. आणखीन एक आक्रमण त्याने केलंय आणि आणखीन एक त्याच्या बॅटमधून बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पल्ल्याड. सरची होते धमाल, अरे गावा गावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची, ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. डेफिनेटली एक क्रिकेटपटूंची जान आहे. आयुष्य फक्त 3 अक्षरांसाठी क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेटसाठी. कालही तुझाच होतो, आजही तुझाच आहे आणि उद्याही तुझाच राहणार. तिसरा लगातार 3 इन रो या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर लांबवरचा षटकार. कामावर जायला उशीर
अनिकेतला आणलं आणि अनिकेतने विकेट घेतली. किरण बसवत आणखीकडे एक मोठा प्लेअर आलाय, त्याने पहिलाच बॉल उडवलं. या बॉलला डीपमध्ये फिल्डिंग या ठिकाणी झाली. या बॉलला मात्र स्टॉप केलंय. तत्पूर्वी 2 धाबा. अकाउंट ओपन झालंय किरणचं आणि टीमची धावसंख्या 27 वर जाऊन पोचताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ होतोय. हे चांगलं षटक राहिलं. षटक क्रमांक 3. अनिकेत पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा. हा देखील बॉल बिटवीन द गॅप खेळलेत. उगम आहे परंतु उगमला ही बीट केलंय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आणि किरण आलाय. हे 2 बॅटर आलेत. हा देखील बॉल लॉफ्ट केलंय. मागील षटकार जो आला आणि त्यासाठी गणेशजी वावरे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयांचं प्राइज. 2 धाबा आणि या 2 धाब्याने टीमची धावसंख्या पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली 41. षटकार त्यानंतर 2 धावा पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग. उगम विरोधात हा हल्ला चढवलाय विशालने. कट केलाय लास्ट मोमेंटला. या ठिकाणी हा बॉल त्याने खेळला. 1च धाव. धावसंख्या 42 धावा. 42 रन्स जे पाहायला मिळत आहेत. प्रमोदजी बसवसे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 4 आहे. 3 चेंडूंचा खेळ होतोय. उगम आणि आता मात्र किरण ऑन स्ट्राईक. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. आयकॉन प्लेअर टू आयकॉन प्लेअर. फुल टॉस. बॉलला पाठवलंय फॉरवर्ड लेगला. सलामी देणारा हा येतोय षटकाराचा धमाका.
राहुल पाटील करतय दावा नवीन कसला कस बक्षीस लावा राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस थँक्यू डीजे अनिकेतजी काकडे, थँक्यू व्हेरी मच. उगम यावेळेस एक्सपेन्सिव्ह ठरतोय. दोन्ही बॅटरने हल्ला चढवलाय, हल्ले प्रति हल्ले, वार प्रतिवार. हा बॉल बॅटची एज यावेळेस जीवदान मिळालंय. एक धाव मिळाली, 2 धावांचा प्रयत्न, 2 धावाही आल्यात. प्रेझन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट इन अ क्रिकेट. क्रिकेट खेळताना कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड या दोन्ही मेंदूंना तुम्हाला एकत्रित आणून क्रिकेट खेळावं लागतं. आता 13 बॉल 18ची गरज. सामना बनलाय बॅटिंग टीमकडे. 13-18 मॅचचं इक्वेशन. जोपर्यंत किरण आणि विशाल हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, उगमला विकेट घ्यावी लागेल येत्या बॉलवर, ओव्हर द विकेटने. हा बॉल पंच केले बॉलला आणि बॉल चाललाय. फिल्डर आहे परंतु त्याला बीट करत बॉल 6 धाब्यांसाठी. आणि आता 12 चेंडू 12 धाब्यांची गरज. करताय काय तुमचा बाजार उलटा आमची बरोबरी करताय काय तुमचा बाजार उलटा अरे सरका बाजूला सरका सरका बाजूला सरका बाजूला सरका 12 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. मागील षटक खूपच एक्सपेन्सिव्ह राहिलंय. तब्बल 23 धावा आल्यात प्रिव्हियस ओव्हरमध्ये. आणि आता स्थिती झालाय गोलंदाजीसाठी 12 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता पाहायला मिळते. पुल केले या बॉलला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा वेध घेणारा बॉल. बॉल सीमारेषा पार. रुपेश कडूनही मिस फिल्डिंग झाली. मिस फिल्डिंग इज हेअर अँड बाउंड्री इज देअर. वांदिवली वाकडी वसरवली खर्च प्रीमियर लीग चौकार. तो मारतो या बाजी आज जाईल त्या ग्राउंडवर तो मारतो या बाजी आय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा बिनधास्ती आय मुंबईचा वंडर बॉय. आता 8 धाब्यांची आवश्यकता. विशाल बसवत वड बॅटिंग. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 धाव मिळाली आणि आता समोर आव्हान आहे 7 धाव्यांचं. धावसंख्या 61 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. रन चेस करणं थोडंसं कठीण होतं या मैदानावरती, परंतु या टीमने ते करून दाखवलंय. ओम साई स्पोर्ट्स या संघाने. हा बॉल जर आपण पाहिलं तर कमी गतीचा होता आणि डाऊन दी लेग साईड होता. वाईट बॉल. 2 धावा मिळाल्यात पुन्हा एकदा. धावसंख्या 63 आणि आता फक्त 5 धाव्यांची आवश्यकता.
5 धावेची आवश्यकता. चांगला बॉल चा प्रयोग राहिलाय. आता सामना केला अंतिम ओव्हरमध्ये. 6 बॉल 5 धाब्यांची गरज. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी, ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी. असं वाकलन गावचा खेळन मात्रे बॅटमन हाई लई भारी. अशा वाकलन गावाच्या केतन मात्रेची बॅटिंग आहे लई भारी. असा वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन आहे लई भारी. अशा वाकलन गावाच्या केतन मात्रेची बॅटिंग आहे लई भारी. चांगला फटका. नो लुकचा स्ट्रोक आहे आणि बॉल चाललाय टू बाउन्स ओव्हर दी लाईन. स्कोर्स आर लेवल. आता फक्त एका धावेची गरज. चला पुढील सामन्यासाठी दोन्ही संघाने सज्ज राहायचं. एकलव्य आणि AB 56 कट केले बॉलला आणि ही धाव विजय संपादित करण्याची पाहायला मिळाली. चौकार आला. या 4 धावेने ओम साई स्पोर्ट्स संघ विन होतोय. आणि मागील 2 दिवसामध्ये मोरिया ग्रुप खर्चेत संघ जो विन झाला होता, परंतु आज पहिला सामनाही गमावला आणि दुसराही त्यांनी सामना गमावला आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण देऊयात. किरण बसवत मॅन ऑफ द मॅच. 8 बॉल 30 धावा आणि 2 विकेट त्यांनी मिळवलेत. जसा पुढील सामना सुरू होईल मायक्रोफोनवर जयवंत भोईर साहेब आपल्यासमोर